हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा रुपाज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ. त्या थालीपीठला धपाटेसुद्धा म्हटलं जातं. तर ते कसे बनवायचे हे बघूया. त्यासाठी मी अर्धा किलो थालीपीठची भाजणी घेतलेली आहे. तर कपनुसार 4 कप भाजणी आहे. या भाजणीमध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा ओवा, हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण. तर यात मी अर्धा चमचा जिरंसुद्धा वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं मळून झालेलं आहे. तर हे 5 मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. आता आपल्याला थालीपीठ बनवायला घ्यायचे आहेत. तर मी इथं परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये आपल्याला पोळपाट ठेवायचा आहे. या पोळपाटावर एक ओला करून रुमाल टाकायचा आहे. या रुमालावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि या पिठाच्या गोळ्याला पाण्याचा हात घेऊन हळूहळू थापायचा आहे. थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. तर हे आपल्याला तव्यावर टाकायचं आहे. थालीपीठावर अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे. थालीपीठ आपलं छान असं भाजून झालेलं आहे. तर हे सगळे असे थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. थालीपीठ आपले सगळे बनवून झालेले आहेत. तर हे थालीपीठ तुम्ही दही किंवा कोणत्याही उसळीसोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपीत सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.